सध्या बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर एसटी आगाराने गलथानपणाचा कळस घातला असून त्याचा नाहक मनस्ताप सर्वसामान्य प्रवासी नागरिकांना सहन करावा लागत आहे। माझं नाव विजय चव्हाण, माजी सरपंच जागीरपूर। अजून जे गाडी निघते तिला फलक बोर्ड नसते। कुठून गाडी निघते? मलकापूरून। मलकापूर बस स्थानकावरून। बस स्टँड बरं। आणि तिला फलक नसते। गाडी कुठे चालली काय चालली माझा हात देवा कोण थांबत नाही आणि गाडी कुठली आहे हे पण समजत नाही। स्वतः मला आढळलं ते, मी 2 वेळा आढळलं। आणि जागीरपूर गाव माझं त्याला टेबी बोर्ड लागेल असते। वारंवार तक्रारी देऊन लेखी अर्ज देऊन ग्रामपंचायतचे तरी पण यानं फलक बदलवला नाही। टेबीत लिहिलेला आहे। किती दिवसापासून तुम्ही अर्ज दिलेला आहे? मी त्याला अर्ज 2018 ते 19 मध्ये। आणि आता चालू झालेला आहे का? नाही, चालूच झाला आजपर्यंत। 2-3 अर्ज दिलेले आहे। माझ्याकडे त्याची वस्तू पण असू शकते, कारण बरेच दिवस झाले त्याला। त्यानंतर आता तुम्ही 2-4 दिवसात अधिकाऱ्याशी बोलले का? बोललो, पण वारंवार त्याची उत्तर अशी असतात, आमच्याकडे बोर्ड नाही, आमच्याकडे होऊन जाईल, नंतर होईल, पाहून घेऊ, तुमच्या गावात गाडी येते, काय करणार तुम्हाला, कोणत्या बोर्ड लावला तर म्हणजे बोर्ड कोणत्या असतात, काय करणार तुम्हाला ते म्हणता। तुमच्या गावामध्ये गाडी येते ना, तर तुम्हाला बोर्डाची काय गरज आहे? म्हणजे अरेरावीच्या भाषेमध्ये? अरेरावीच्या भाषेमध्ये। आणि जागीरपूर आता शाळा चालू झाल्यानंतर स्पेशल बस पाहिजे, माकोडीची वेगळी, जागीरपूर वेगळी, तर एकच बस पाठवतो एखाद्या वेळेस। आणि तिचं टायमिंग नाही आहे, काही टायमिंग फिक्स कोणाला माहीत नाही गावामध्ये की हे गाडी केव्हा लागते, हे केव्हा येते। मलकापूर शहरातील एसटी बस डेपोमधून निघणाऱ्या गाड्या विनाफलक असल्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे। बस चालकाला बिनाफलकाची गाडी का चालवता, तर ही गाडी कुठे जात आहे अशी विचारणा केल्यावर चालकाने उत्तर न देता गाडी पळविल्याने प्रवासी नागरिकांमध्ये आगार व्यवस्थापनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त झाली आहे। 7 जुलै रोजी दुपारच्या वेळेस अचानक प्रवाशांच्या गर्दीमुळे आमच्या प्रतिनिधींचे लक्ष मलकापूर बस स्टँडकडे वेधल्या गेले। यावेळी प्रवासी नागरिकांची बस स्थानकात मोठी गर्दी झाली होती, तर या गर्दीच्या समोरून विनाफलक लावलेल्या बसेस निघून गेल्या, त्यामुळे प्रवाशांना आपली गाडी आली गेली याचा पत्ताच लागला नाही। मलकापूर आगारामध्ये विनाफलक चालणाऱ्या बसेसच्या संख्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून फलक असल्यावरही एसटी चालक फलक लावत नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे। MCN न्यूज मराठी करिता अनिल कुमार गोठी, मलकापूर।